तर रोहित पवार सातत्याने अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित करत असतानाच आता अजित पवारांचे धाकटे पुत्र मैदानात उतरले आहेत। जय पवार सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत। अजित पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून पहिल्यांदाच एखाद्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। काही दिवसांपूर्वी जय पवारांनीच VSR कंपनीचे मालक VK सिंग यांचा मुलगा रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट केला होता। विमानात पायलटच्या सीटवर झोपलेला रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी VSR कंपनीला धारेवर धरलेलं। त्यामुळे जय पवार अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगानेच पत्रकार परिषदेत काही भाष्य करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। तर जय पवारांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात मंत्री गिरीश महाजन काय म्हणतात तेही बघूया। मी आपल्या सर्वांना कल्पना आहे की या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकार दिले, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले। दिल्लीहून अतिशय गंभीर दखल या बाबतीमध्ये घेण्यात आलेली आहे आणि सखोल अशी चौकशी सर्व ज्या संबंधित एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे। चौकशीचा निर्णय आल्यावर अंतिम आपल्या समोर येईल काय आहे, काय झालं काय नाही झालं म्हणून जर कोणाला सगळी वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं, कोणाला अजून कोणाला अपील करायची ती करावी, मागणी करायची ती करावी, परंतु यामध्ये पूर्ण पारदर्शकता आहे। उगाच त्याच्यामध्ये कुठे इकडला संभ्रम असण्याची शक्यता खाडी मात्र नाहीये। तर अपघाताचा अनेक एजन्सींकडून तपास सुरू असून तपासाचा अहवाल आल्यावर बोलू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिली आहे। खरं तर अनेक वेगवेगळ्या एजन्सी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे। आता प्राथमिक अहवाल आलाय, तो काही संपूर्ण अहवाल नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच अहवाल आल्यानंतर आपण याच्यावरती बोलू शकतो। राजकारण्यांची संपत्ती हा सर्वसामान्यांसाठी कायमच चर्चेचा विषय ठरत असतो। महाराष्ट्रातलं मातब्बर पवार घराणं हे पुन्हा एकदा संपत्तीमुळे चर्चेत आलंय। राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार पार्थ पवार यांची संपत्ती खुद्द शरद पवारांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलंय। राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती समोर आली आहे। शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण 60,71,00,000ची मालमत्ता आहे, तर पार्थ पवारांच्या नावे 88,33,00,000 रुपयांची मालमत्ता पाहायला मिळते।